जेव्हा आपलं अख्खं आयुष्य फक्त कामाभोवती फिरू लागल्यासारखं वाटतं, तेव्हा आपलं मन अतिशय जड होतं. छंद मागे पडतात, मित्रपरिवारासाठी वेळ काढणं कठीण होतं, सोशल मीडियावर स्क्रोलिंग वाढतं आणि मग वेळ लागतात वीकेंडला पार्टी करण्याचं. पण वीकेंड पार्टीवर डिपेंडेंट न राहता मन ताजं टवटवीत ठेवता येतं का? नक्कीच येतं, का नाही येत? या 6 गोष्टी ट्राय करून पहा. दारू नाही, महाग ट्रीटमेंट्स नाही, फक्त थोडीशी जागरूकता आणि थोडासा मोकळेपणा लागतो. पहिलं, रुटीनमध्ये मायक्रो जॉय पेरा. हॅपी होण्यासाठी, रिलॅक्स होण्यासाठी शनिवार रविवारची वाट पाहू नका. आपल्या रुटीनलाच आनंददायी बनवा. त्यात मायक्रो जॉय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद पेरा. जसं की सकाळी आवरताना आवडती गाणी ऐकणं, आल्याचा गरम गरम चहा पीत असताना गप्पा मारणं, रस्त्यात मनीमाव दिसली तर तिचा फोटो काढणं इत्यादी. याने काय होईल? याने मेंदूला सिग्नल मिळतो की आयुष्य फक्त दगदग करण्यासाठी नाहीये. दुसरं, नो प्रोडक्टिव्हिटी झोन ठरवा. रोज 10 ते 15 मिनिटं अशी ठेवा ज्यात तुम्ही काहीच काम करणार नाही. ना स्क्रोलिंग, ना सेल्फ केअर, ना काय करते मी आयुष्यात अशी चिंता. फक्त शांतपणे बसा. हवं तर जमिनीवर बसा, खिडकीतून बाहेर बघा, गाणी गुणगुणा, काही रिलॅक्सिंग करा. याने काय होईल? आळशी न होता मेंदूला विश्रांती घेण्याची सवय होईल. तिसरं, संध्याकाळी काहीतरी गमतीदार करा. बालपणीचा कुठला तरी खेळ खेळा, काहीतरी मजेदार करा. जसं की उनो खेळा, माळ्यावरचा कॅरम खाली आणा, अंताक्षरी खेळा, पत्ते खेळा. याने काय होईल? खेळ खेळताना आपल्यातलं दडपलेलं लहान मूल पुन्हा जागं होईल. चौथं, स्वतःच्या प्लेलिस्ट तयार करा. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, प्रेमात पडला तेव्हाची अशी वेगवेगळ्या काळी तुम्हाला आवडलेली वेगवेगळी गाणी एकत्र करून त्यांची प्लेलिस्ट बनवा. स्वयंपाक करताना, व्यायाम करताना किंवा प्रवासात वगैरे ती ऐका. याने काय होईल? स्वतःच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सची आपल्याला नव्याने आठवण होईल. पाचवं, कशी आहेस एकाला तरी खरं उत्तर द्या. आठवड्यातून किमान एकदा एखाद्या आवडत्या व्यक्तीकडे व्यक्त व्हा. उदास वाटतंय, खूप स्ट्रेस आलाय, असं काहीही जे मनात असेल ते मोकळेपणाने सांगा. याने काय होईल? मन मोकळं होईल आणि त्या व्यक्तीशी आपलं नातं सुद्धा थोडं आणखी डीप होईल. 6, 3 वाक्यांची डायरी सुरू करा. रोज रात्री लिहा. आज कुठली गमतीदार गोष्ट घडली, कुठल्या गोष्टीमुळे आज जास्त ताण आला, उद्याची अशी एक गोष्ट ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय. याने काय होईल? त्याने तुमचं लक्ष केवळ कामांवर न राहता स्वतःकडे येईल. ट्राय करून बघा आणि फायदा झाला तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग.